ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन 1 करिंथ अध्याय 1 27 आणि 28 ही वचने. 1 करिंथ अध्याय 1 27 आणि 28 ही वचने. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे दीन जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर वाचण्यात आलेली आहे पौलाचे ग्रंथिकारास पहिले पत्र 1 अध्याय आणि येथील 27 आणि 28 जी वचनं वाचलेली आहे. या वचनाचं मूळ गाभा जो आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याबद्दल असं बायबल आम्हाला सांगतं की वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य. प्रभू येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जो सहन केलेला आहे, जो वधस्तंभ त्याने उचललेला आहे, त्या वधस्तंभाच्या ठायी कुठल्या प्रकारचं सामर्थ्य आहे त्याबद्दल पौल आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून तो या वचनामध्ये असं म्हणतो 18 वचनामध्ये, कारण की ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा आहे. वधस्तंभाचा संदेश जो आहे हा आम्हा प्रत्येकासाठी एक सामर्थ्याचा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून पुढे तो म्हणतो, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असे आहे. आणि खरंच प्रियांनो, आम्ही अज्ञानी होतो, आम्ही मूर्खतेमध्ये होतो. आम्हाला ठाऊक नव्हतं की सत्य काय आहे, आम्हाला ठाऊक नव्हतं की खरा परमेश्वर कोण आहे. आणि म्हणून ज्ञानांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे आहे ते निवडलेले आहे. खरंच आम्ही मूर्ख असे होतो की आम्ही परमेश्वराच्या शोधामध्ये इतरत्र आम्ही फिरत होतो, परंतु सत्य आम्हाला माहिती नव्हतं. आणि म्हणून त्या मूर्खतेमधून त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे.
त्याच प्रकारे पुढे असं म्हटलेलं आहे की आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडलेले आहे. दुर्बळ, गरीब किंवा दरिद्री जे आहे अशांना परमेश्वराने निवडलेलं आहे आणि त्यांना बलवान असं बनवलेलं आहे. त्यांना ज्ञानी जे आहे असं त्यांनी बनवलेलं आहे. आणि म्हणून दावीद स्तोत्रकर्ता असं म्हणतो की या जगातल्या सर्व जे ज्ञान आहे त्या ज्ञानापेक्षा परमेश्वराला ओळखणं हे अत्यंत उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुमची आणि माझी जी निवड झालेली आहे ते आम्ही जगातील हीनदीन होतो, धिक्कारलेले होतो, शून्यवत होतो, अशांना आम्ही पाहतो की देवाने निवडलेले आहे. आणि आम्ही परमेश्वराची आम्ही स्तुती करूया की आम्हाला तो अधिकार आम्हाला मिळालेला आहे, ते तारण आम्हाला मिळालेलं आहे की आम्ही त्याला आज अबा आणि बापा म्हणून हाक मारावी. आणि त्याद्वारे आज आम्ही त्याचे वारीस असे झालेलो आहोत. आणि ज्यांना ज्यांना वधस्तंभाचा संदेश हा समजलेला आहे, ज्यांनी ग्रहण केलेला आहे, ज्यांनी आत्मसात केलेला आहे, त्याबद्दल सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी तो सामर्थ्यवान असा आहे. आज आम्ही तो ग्रहण केलेला आहे काय? आम्ही त्या सत्याला ओळखलेले आहे काय? आम्ही त्या वधस्तंभाचं सामर्थ्य, त्याचं मर्म आम्ही ओळखत आहोत का? आणि खरंच प्रियांनो, जर आज आम्ही त्या वधस्तंभाचं सामर्थ्य, त्याचं महत्त्व जर आम्ही ओळखत आहोत, तर या जगामध्ये आमच्यासारखे ज्ञानी असे कोणी नाही आहे. कारण की ज्ञानांना लाजवावे म्हणून त्यांनी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आज पुन्हा एकदा त्या वधस्तंभाकडे आम्ही पाहूया. तो आमच्यासाठी अडखळ न होता, तो आमच्यासाठी पापाचं कारण न होता, सामर्थ्याचं कारण होणं अत्यंत आवश्यक आहे. जिवंतपणाचा असा आमचा देव परमेश्वर, याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे ते सामर्थ्य तुम्हाला आणि आम्हाला प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून जर आज आमचा जर नाश होत आहे, आज जर आम्ही त्या पापाकडे जात आहोत, आज जर आम्ही त्या नरकाच्या रस्त्याने आहोत, तर आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहणं, त्या वधस्तंभाकडे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू करो आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तो वधस्तंभ हा अग्रस्थानी असो प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद करतो या जगामध्ये प्रभू, तू आल्यानंतर प्रिय पवित्र बापा प्रभू, तो वधस्तंभ तू आम्हासाठी दिला की ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं, ज्यांनी ज्यांनी त्याला ग्रहण केलं, तितक्यांचं तारण झालं आणि आम्हासाठी तो सामर्थ्याचा असा झालेला आहे. आणि म्हणून प्रभू, आमचं जीवन जे आहे, जे तू आम्हाला दिलेलं आहे, त्या जीवनाच्या शेवटापर्यंत हा वधस्तंभाचं सामर्थ्यशाली जीवन आमच्यामध्ये असावं म्हणून आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. संपेल जेव्हा माझी धावचे होई माझा पूर्ण भाव, ते मृत तीरीन बिना प्रभूच चालवील पार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.